हाय, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अक्षु ब्लॉग. आज मी ठरवलंय की आज मी करू गेट रेडी विथ मी विथ मराठी लुक. मराठी लुक म्हटलं तर सगळे फ्लॅट होतात, सगळे फिदा होतात, सगळ्यांना आवडतो मराठी लुक. मराठी लुक महाराष्ट्राची संस्कृती आहे ती मराठी. ओके, मी जास्त बडबड नाही करत. मी दाखवते तुम्हाला की कसं कसं मी करते. म्हणजे मी एवढं काय ओव्हर मेकअप नाही करणार आहे, जस्ट नॉर्मल अँड सिम्पल अँड स्वीट. म्हणजे तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा नंतर की मी कशी दिसते, मी कसं काय केलेलं आहे. सिम्पलमध्ये असणार आहे हा ब्लॉग. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला बघूया आपण. ओके, सो मी आलेली आहे माझ्या बेडरूममध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे किती साड्या आहेत, पण त्यातली मी कोणती घालू ते मला समजत नाही. हा पूर्ण भरलेली आहे. ओके, कोणती घ्यायची? काठपदरी. ओके, मराठी लुक करायचंय मग काठपदरी शिवाय साडी बेस्ट नसेल. ही कशी वाटते? मला आवडली. हीच घालूया. ओके, ही मी डन केलेली आहे. ती घालते आणि यावरचा ब्लाऊज आता मला शोधावा लागेल. हे सगळं यात माझे सगळे इयरिंग्स आहेत दोन्ही डब्यांमध्ये. ते आता डिसाईड करावं लागेल कोणते घालू, कोणते मॅच होतील. यात पण आहे, यात ज्वेलरी आहे. तुम्हाला ते मी नंतर दाखवते. यात सुद्धा आहे. आय थिंक बांगड्या घालायला पाहिजे है ना. आणि बांगड्या घातल्यावरती त्याच्यामध्ये गोल्डन कलरचं काहीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय ते छान नाही दिसत. तर ते मी हे वाले माझे ओल्ड बांगड्या आहेत मॅन्युअलचे. न्यू वाले मी काढले नाहीत. न्यू वाले मम्मीने मला घेऊन दिलेले आहेत, ते मी नंतर घालणार आहे दिवाळीमध्ये. हा, आपल्याला काय शोधायचं होतं? ब्लाऊज शोधायचं होतं, ते विसरूनच गेली आहे. ब्लाऊज आईने कुठे ठेवलाय शोधावा लागेल. तेच सगळं माझ्या घरी घालून ठेवतात, मला आता जमत सुद्धा नाही. आय थिंक हा आहे वाटतं. तसा पण तो रेडच आहे, होऊ शकतो. हा आहे वाटतं तो, है ना? हो, आता हे सगळं परत उचललेलं आहे. मी ठेवू. चला तर करूया गेट रेडी विथ मी. तर मी इथे सगळं माझं सामान रेडी केलेलं आहे, सगळं सेट ठेवलेलं आहे. आता मी माझं फेस वॉश करून येते 5 मिनिटात आली. तर मी माझं फेस वॉश करून आलेली आहे. आता फ्रेश वाटतं फेस वॉश केल्यानंतर. ओके, साडी शेवटी नेसूया, आधी मेकअप करूया. सुरुवात करूया प्राइमर पासून.
कोण कोण माझ्यासारखं एकदम सिंपल मेकअप करतं आणि कोणी खूप जास्त मेकअप करतं. मी कमी मेकअप वाली आहे, जास्त मेकअप वाली नाही. सो हा मी यूज करते. हे 3-in-1 आहे ना, त्यामुळे ना खूप स्किन खूप सॉफ्ट होते, खूप छान वाटतं हे लावल्यानंतर. मी जास्त यूज नाही करत, कधीतरी यूज करते जेव्हा मला मस्त कोणता लुक करायचा असेल तेव्हाच मी हे यूज करते. आणि हे पिंपल्स माझे जरा इग्नोर करा, कारण हे खूप वाढतच चाललेत. मला आधी कधीच पिंपल्स आले नाही, हे सध्या वाढत चालतं होतं. हा साईड खूप खान दिसतोय. हे अप्लाय करताच खूप छान वाटतं, एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाटतं फेस. हे ऍटलिस्ट आपल्याला 5 मिनिटं ठेवावं लागेल, त्यानंतर याच्यावरती दुसरा काही प्रोडक्ट अप्लाय करू शकतो आपण. म्हणजे मी तरी 5 मिनिटं ठेवते. नेक्स्ट इज फाउंडेशन. नको, फाउंडेशन मी कधीच यूज नाही केलेलं आहे. हे फक्त शो साठी घेतलेलं आहे, पण मी यूज नाही केलेलं आहे. हे पण आहे, पण नको, जास्त ओव्हर नाही बनायचं. स्वीट अँड सिम्पल. हा बॉक्स पूर्ण भरलेलाच आहे. आपल्याला 5 मिनिटं वेट करायचंय. ओ नो, लाईट गेली, सगळा अंधार झाला. लाईट गेली आहे त्यामुळे थोडंसं मी थांबलेली आहे. तोपर्यंत मी जेवण करून घेते, नंतर आपण परत स्टार्ट करूया. तर आज जेवणामध्ये आहे चपाती, भात, मटकीची भाजी आणि पापड. चला आता मी मस्त जेवण करून घेते, तुम्ही पण जेवण करून घ्या. भेटूया थोड्या वेळात. सो फायनली आता लाईट आलेली आहे. 1 तासानंतर लाईट आलेली. 1 तास माझा पूर्ण वेस्ट केलाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मी जो काल ब्लॉग टाकला होता तो जरा व्यवस्थित एडिट नव्हता झाला आणि त्याचा साईज ना खूप छोटा झालाय. तो मी आत्ता बघितला. सो मी तो डिलीट करू की राहून देऊ हा मला प्रश्न पडलाय. ते सुद्धा तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये. जर तुम्हाला तो नसेल आवडला तर मी तो लगेच डिलीट करून टाकेन, कारण मला तो एवढा काहीच खास नाही वाटला. एनिवे आपण सुरुवात करूया. खूप पटापट करावं लागणार आहे कारण खूप टाइम गेलाय आता माझा. तसं मी सुरुवात छान केली होती त्या ब्लॉग मध्ये, ते मला आवडलं होतं. फर्स्ट ब्लॉग होता ना. लास्ट इयर पण ट्राय केलं होतं, तेव्हा पण मस्त मला रिस्पॉन्स मिळाला होता सगळ्यांचा. पण मी नंतर बंद केला कारण मनच करत नव्हतं. नंतर काय झालं, माझं मूडच होत नव्हतं ब्लॉग वगैरे करायचं. पण आता वाटतं की करावं. माझ्याकडे कॉम्पॅक्ट आहे पण मी कॉम्पॅक्ट नाही वापरणार, नॉर्मल पावडर यूज करते. आणि ह्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद द्या मला. आधीचा मी चूक केली, तो मी व्यवस्थित बघितला नाही. आता त्याला मी बघितलं की तो नीट नाही झालाय, कारण काल मी खूप घाईघाईमध्ये त्याला पोस्ट केलं आणि नंतर मी बघितलंच नाही ते मी आता बघितलं. हा साईड तर पूर्ण बेकार दिसतो, पूर्ण पिंपल्स.
मला कॅमेऱ्यामध्ये करताना जरा ऑकवर्ड वाटतंय. पण काय आता चांगली सुरुवात केली तर त्यात काय ऑकवर्डनेस. नाईस. छान वाटतं. आय शॅडोज कोणते लावू? नॉर्मलच लावते. तो माझा मोठावाला पॅलेट मला काही मिळत नाहीये, तो मी छोटावाला यूज करते. आणि ते लावायचं पण नाही भेटत. खूप लाईट गेल्यामुळे सगळं माझं इकडचं तिकडे होऊन गेलं. अपने हाथ किस काम आएंगे. हा वाला मिरर खड दिसतोय का? दिसू नाही असाच लावलेला आहे. खूप नॉर्मल. मला जास्त ओव्हर मेकअप नाही आवडत. लिपस्टिक लावायच्या आधी मी लिप बाम लावते. तसं तर असंच छान वाटते. मेकअप करण्याची पण मला गरज नाही वाटते. पण नाही, आपल्याला प्रॉपर मराठी लुक करायचा तर थोडा तर पाहिजे. आणि मी 2 लिपस्टिक मिक्स करून लिपस्टिक लावते सध्या. आधी मी एकच लावत होती, पण आता जरा मला आवडायला लागले. थंडीमध्ये ना लिप्स पुढे ना ड्राय होऊन जातात किंवा कडक होऊन जातात. त्यासाठी रोज वॅसलिन लावायला पाहिजे. ही वाली त्याच्यावरती अप्लाय करेल तर ही छान वाटते. थोडीशी टाक लावूया. मला लिक्विड लिपस्टिक नाही आवडत. मला तर हात जास्त आवडलेले. त्याच्यावरती कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल. मी आताच चेक करते. आता फक्त एक चंद्रकोर लावायची. चंद्रकोर बनवण्यासाठी जरा मी कॅमेरा ऑफ करेल, मला कॅमेरा समोर करायला नाही सांगितलं. लायनर बाकी आहे. लायनर असं नाही लावत. खराब झालं. मला ना लायनर आणि काजळ लावायला खूप आवडतं. त्याच्याने डोळे खूप छान वाटतात.
आणि माझे ते एकदम छोटे, त्यामुळे लायनर लावल्यामुळेच ते चांगले वाटते. नीट लागलाय का? ओके, मला तर हेअरस्टाईल अशी छान वाटते, पण वेगळी करू काय, मला तर हेअरस्टाईल सुद्धा जमत. इथे मला छोटूसा तीळ आहे, तो दिसत नाही, त्यामुळे मी याच्यावरती हे छान वाटतं ना. मस्कारा लावू की नको? गरज नाही वाटत ते मला लावण्याची, कारण ते दिसत सुद्धा नाही. लावून काही अर्थ पण नाहीये, कारण काहीच वाटत नाहीये. ह्या बांगड्या काढून म्हणजे मी रोज घालते कडे. किती आहेत या माझ्याकडे न्यू आहेत, पण त्या मी आत्ता नाही घालणार, त्या मी दिवाळीमध्ये घालते. 1 2 8 आहेत, 4 4 घालते. बांगड्या घालायची भीती वाटते, कारण ना ते काचेचे असतात ना, ते उगाच हाताला लागून जातात. खूप टाइम नंतर घालते मी, मला होत आहे की नाही माहिती. खूप टाईट आहे. लागलो खराब आहे. झालं आहे, कशी वाटते? छान ना. चला आता फक्त चंद्रकोर बाकी आहे, आणि बाकी आहे कानातले, हे सोन्याचे, ते व्यवस्थित विचारायचं होतं, हे कसं वाटतंय? हे घालू शकते, हे छान वाटतंय. इयरिंग्स मध्ये हे सगळे सिल्वर मध्ये आहेत, आणि हे वेगळे आहेत, यात म्हणजे जुन्या बांगड्या पण आहेत. साडी कोणत्या कलरची होती? मोठे झुमके कलर. हे माझे सगळ्यात फेवरेट वाले कानातले, सॉरी इयरिंग्स. आता मी 5 मिनिटात हे पण लावते, नथ पण घालते, कानातले पण घालते, आणि मग तुम्हाला साडी घालून दाखवते. आय मीन साडी नेसून दाखवते कशी दिसते मी. मी तयार झालेली आहे, खूप नॉर्मल, फक्त आता नथ बाकी आहे, पण माझ्याकडे 3-4 नथी आहेत. मला खूप नथ आवडते घालायला, पण मला समजत नाहीये कोणती वाली घालू. शोधावी लागेल. 1-2 ना खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत, असे एकदम मोड पीसी असते ना, तसे वाले ते खूप छान वाटतं, पण माझा फेस एकदम छोटा आहे, त्यामुळे ते मला सूट नाही होत. त्यामुळे आपण छोटी वालीच घालूया. सोन्याची एक आणि त्यामुळे मला खूप केअरफुल ठेवावी लागेल. सिरियसली यार, एका नथमुळे पूर्ण लुक चेंज होतो. कशी वाटते?
कमेंट्समध्ये सांगा मला वाटते का प्रॉपर मराठी मुलगी. तशी तर मराठीच आहे पण अशा लुकवरती पूर्ण मराठी वाटायलाच पाहिजे. काय बोलतात. आणि ही चंद्रकोर खूप म्हणजे खूप झंझट केली मी यासाठी. कुठून काय काय शोधून मी ते लावलेलं आहे. ते व्यवस्थित लागलंय का प्रयत्न केलाय. तुम्हाला मी माझा पूर्ण लुक दाखवते. जस्ट वेट. आता मी हॉलमध्ये आलेली आहे. काय दिसतंय का? वेट, मला मिररमध्ये दाखवावं लागेल. साडी खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. आणि मला प्रॉपर साडी नेसता येते. आधी मला जमत नव्हती पण आता मी शिकली आहे. ह्या हातात फोन आहे ना. आता मी मस्त सुंदर व्हिडिओज बनवेन. ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये शेअर करेल. इंस्टाग्रामला शेअर करेल. इंस्टाग्रामला तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल तर इथे इंस्टाग्रामचं नाव दिलेलं आहे मी. सो तुम्ही लवकर जाऊन फॉलो करून घ्या मला. बाय. हाय. इथे जरा फुटतंय का? नाही. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा मराठी लुक कसा वाटलाय. आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि स्टे ट्यून. रोज मी वेगवेगळे नवीन असेच व्हिडिओ घेऊन येते. आणि परत एकदा मला सांगा मी कशी दिसते. ओके बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.